नमस्कार मित्रांनो. तर आज आहे इंडिपेंडन्स डे. तर तुम्हा सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनानिमित्त मला एक गोष्ट आठवली की लहानपणी जेव्हा आपण स्कूलमध्ये होतो, शाळेत होतो, तेव्हा काय सीन होता ना की मॉर्निंगला उठायचं, त्याच्यानंतर प्रेस केलेले कपडे. आणि प्रेस केलेले कपड्यांच्या मागे पण खूप मोठं एक कारण होतं. म्हणजे की मॉर्निंगला उठायचं किंवा आधील्या दिवशी ज्यांच्याकडे प्रेस नव्हती, म्हणजे माझ्याकडे पण नव्हती, माझ्या घरी पण नव्हती, तर प्रेस नसली तर काय करायचं, एक लोटा यायचा पाण्याचा. त्या पाण्याच्या लोट्यामध्ये गरम पाणी भरायचं. गरम पाणी भरून त्या म्हणजे लोटा गरम व्हायचा तेव्हा. तर प्रेस नसायची तर आम्ही त्याने प्रेस करायचो. रात्री प्रेस करून ठेवायचो. त्याच्यानंतर मॉर्निंगला उठायचं लवकर. जसं की असतो ना, कोणाचं लग्न आहे किंवा काय असं, जसं घरी फॅमिली फंक्शन असतं त्या टाईपमध्ये रेडी व्हायचं. रेडी होऊन मग स्कूलला जायचं. मम्मी काहीतरी पैसे द्यायची, 2-3 रुपये. तर 2-3 रुपये घेऊन स्कूलमध्ये जायचं. पण तेव्हा ते एक्साइटमेंट अशी होती ना की 2-3 रुपये दिले तर त्याच्यातलं काहीतरी 50 पैशांचा हा यायचा, झेंडा यायचा, जो खिशाला लावायचा. हातात घ्यायचा, कारण की हातात घ्यायचा थोडा महाग यायचा, तर तो नव्हतो घेत. पण छोटासा यायचा जो 50 पैशाचा यायचा, तो लावायचा. 2-2, 3-3 तास त्या रांगेमध्ये बसायचं. एक चॉकलेटसाठी वेट करायचं. जेव्हा सर्व म्हणजे वंदे मातरम झाल्यानंतर तुम्हाला एक चॉकलेट मिळेल, त्याच्यासाठी वेट करायचा. तर हे सर्व आठवणी होत्या एक 15 ऑगस्टच्या, जी एक्साइटमेंट होती लहान असताना एक मनामध्ये. त्याच्यानंतर समज काही नव्हती एवढी, पण ते एक आपुलकी होती आपल्या देशाबद्दल. काहीतरी असते बाबा, खूप मोठं काहीतरी असते की ज्या दिवशी सर्व लोक 15 ऑगस्ट सेलिब्रेट करतात. त्यावेळेस एवढं समजत नव्हतं, कारण की लहानपणी एवढं नाही समजत. पण आता असं आहे ना सीन, की सेम मॉर्निंगला तसंच 15 ऑगस्टला उठतो, सर्व गोष्टी. पण फरक फक्त एवढा आहे की आता जबाबदाऱ्या आहे. आता मॉर्निंगला उठून प्रेसचे कपडे पण घालावं लागतात, काही प्रॉब्लेम नाही. पण कुठं न जाता आता एक जबाबदारी घेऊन ऑफिसला जावं लागते. हाच एक फरक आहे फक्त, बस.